ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका, संवेदनशील विषयावर बोलणं टाळा, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। राज ठाकरे सध्या परदेशात, भारतात आल्यावर उद्धव ठाकरेंविषयीच्या युतीबाबत सविस्तर बोलणार। ठाकरे बंधू एकत्र राहिल्यास आपण कायमचं शेतावर जाऊ अशी शिंदेना भीती, तर फडणवीसांच्याही पोटात मळमळ, संजय राऊतांचा खोचक टोला। राज ठाकरे यांची ती मुलाखत 1.5 महिन्यापूर्वीची, ते शाळकरी मुलांप्रमाणे तडजोड करतील वाटत नाही, बंधूंच्या युतीवर सावंतांची प्रतिक्रिया। दोन हरलेली माणसं एकत्र येण्यासारखा प्रकार राजकारणात काही होऊ शकतं, राज उद्धव ठाकरे युतीवर अंजली दमान यांचं वक्तव्य। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना पवार काका पुतण्यांमध्ये बैठकांचा धडाका, पुणे साखर संकुलातील बैठक संपल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये वेगळी बैठक। कुटुंब म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, यात चर्चा करण्याचा विषय नाही। ज्या संस्थांमध्ये शरद पवार अध्यक्ष, तिथे मी सदस्य म्हणून एकत्र बैठक, शरद पवारांसोबतच्या भेटीवर अजितदादांची प्रतिक्रिया। शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, टीका करणारा रोहित पवार रोज अजित पवारांच्या पाया पडतो, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आले तर शुभेच्छा, पवारही एकत्र आले तर आनंदच होईल, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीची पुढची वाटचाल एनडीए सोबत राहणार, आमच्याकडून निर्णयाचा पुनर्विचार होण्याची सुतराम शक्यता नाही, आमची राज्यातील वाटचाल महायुती म्हणून राहणार, सुनील तटकरेंचं विधान। मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराजवळ अज्ञात महिलेचा वावर, कृष्ण आंधळेचे पुरावे असल्याचं सांगत महिला रात्रभर ठाण मांडून, पोलीस येताच बसमधून महिलेचा पोबारा, धनंजय देशमुखांकडून पोलिसात तक्रार।